मागील अध्यय निरूपणा केलेशी पार्वती परिणयाख्यान श्री सद्गुरु रामानंद कृपागना कथा स्वगदवे पुढे वंदने होय प्रसन्न चित्त जया भक्ती प्रिय अत्यंत भाव भुकेला माकांत शिव भगवंत सर्वदा पुरी ओसंडुनी वागे प्रेमा जो भक्त काम कल्पकुर्मा जया ध्यात से त्रिविक्रमा अहर्निशी अखंड जो पूर्णानंद स्वरूप जो केवळ कल्याण रूप समूळनाशी त्रिताप निष्पाप करुणे मेदिने सत्य जयाचा श्री विग्रह सत्यावरील नित्यानुग्रह ब्रह्मांडाचा पितामह भय भय हर सर्वेश. बसा तिथंच बसा. काल आपण बघितलं की शिव आणि पार्वती यांचा विवाह संबंध झाला आणि तदनंतर ही सर्व वराड मंडळी ही पुन्हा कैलासाला आली. कैलासाला आल्यानंतर मग यथोचित नवदाम्पत्याचं तिथे जे कैलासावरती राहणारे जे जन होते, जे शिवभक्त होते, त्यांनी यथोचित त्यांचं स्वागत केलं. तदनंतर शिव आणि पार्वती यांनी सर्व वराडाला षड्रस भोजन दिलं आणि तदनंतर मग सर्वांचा यथोचित सत्कार करून सर्व मंडळी पुन्हा आपल्या आपल्या गावी परतली. आणि इथे हा जो दुसरा खंड आहे, पहिलं होतं विश्वेश्वर संहिता, दुसरं होतं रुद्रखंड. रुद्रखंडामध्ये दोन भाग, एक सृष्टीखंड आणि दुसरा पार्वती खंड. हे दोन्ही खंड इथे कालच्या अध्यायात समाप्त झाले. आज तिसरा खंड आपला सुरू होत आहे, ज्याचं नाव आहे कुमारखंड. झालं, शिवपार्वती विवाह झाला आणि तदनंतर ते नवदाम्पत्य संसारिक सुखासाठी काही काळ एकांतवासात गेले. तदनंतर इकडे हा तारकासूर जो होता, याचा अत्यंत याचे दुष्टकर्म जे होते ते नित्य नवीन नवीन प्रकारे ते वाढत होते. कधी ऋषींच्या आश्रमामध्ये जाय, त्यांचे यज्ञ विध्वंस करून टाक, त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक, त्या ऋषींची हत्या कर, कुठं गोहत्या कर, कुठं बालकांची हत्या कर, अशा प्रकारचा त्याचा विध्वंस हा दिवसेंदिवस महिने संवत्सराहून संवत्सर हा वाढतच चाललेला. अक्षरशः ती भूमी सुद्धा त्याच्या या त्रासाने भयाने ती कंपित होत होती. आणि एक दिवस त्या भूमीला सुद्धा राहावलं नाही, म्हणून की काय, ती भूमी सुद्धा ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिनं पुन्हा एकदा ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की हे देवादिदेवा, तुम्ही सृष्टी निर्माण केली, पण आज तुमच्यात आशीर्वादाने हा अत्यंत उन्मत्त झालेला आहे. अनेक प्रकारचे विध्वंस यानं सुरू केलेले आहेत. तिकडे सुद्धा शिवपार्वती विवाह होत अनेक वर्ष अनेक संवत्सर उलटून गेले. मग आता माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुमच्याशिवाय मला कोण आहे? तुम्ही यातनं लवकरात लवकर मार्ग काढा. तुम्ही शिवपार्वतीकडे जा, त्यांच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक व्हा. अशा प्रकारची विनवणी ती भूमी माता ब्रह्मदेवाकडे करायची. तदनंतर ब्रह्मदेव तिथून उठले आणि तिची ती केविलवर अवस्था बघून तिला वर दिला की तू निश्चिंत राहा, मी पुढचं बघ. तदनंतर ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून हे क्षीरसागरात गेले. तिथं भगवान विष्णूंच्या पायाजवळ माता लक्ष्मी बसलेली आणि हे योगनिद्रेत. आणि यांनी त्यांना जागा केला, त्यांची स्तुती केली, त्यांना जागा केलं, त्यांना सांगितलं की देवा, असा असा उपद्व्याप त्या तारकासुराचा अत्यंत प्रकोप त्याचा सगळीकडे होत आहे म्हणून. शिवपार्वतीचा विवाह होऊन 1000 संवत्सर लोटले. आता काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणजे आपण पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून भगवान शिवालाच शरण जाऊया.
अशी त्यांनी विष्णूंना प्रार्थना केली. भगवान विष्णू सुद्धा तयार झाले. मग हे ब्रह्मदेव, भगवान विष्णू सोबत अजून बाकीच्या इतर देवता, वनदेवता, अग्निदेवता, वायुदेवता या सर्व देवतांना घेऊन हे कैलासावरती आले. पाहतो तिथं कोणीच नाही, फक्त नंदिकेश्वर बसलेले विचारले. त्यांनी नंदिकेश्वरांना विचारलं की कुठे आहेत म्हणे, आमच्या माता व आमचे पिता कुठे आहेत म्हणे. परमपूज्य सद्गुरुनाथ आपले जेव्हा ते त्यांच्या प्रवचनाला बसतात तेव्हा एक मंगलाचरणासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा ते एक श्लोक देतात. वागर्थ व्यवसंप्रप्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. अशा भावनेने ते सर्वजण तिथे अभय मिळावं याकरता ते तिथं नतमस्तक होण्यासाठी आले. पण तिथं शिव नाही आणि पार्वती नाही, फक्त नंदिकेश्वर बसलेले. त्यांनी विचारलं की कुठे गेलेत माझे माता, कुठे गेलेत माझे पिता. त्यांनी सांगितलं की 1 संवत्सरापासून हे दोघही जण सांसारिक सुखासाठी त्या एकांतवासात गेलेले आहेत. ठीक आहे म्हणे, आम्हाला सांगा म्हणे ते कोणत्या दिशेने गेलेत. आम्ही जातो तिथं जाऊन भगवान शिवाची आम्ही प्रार्थना करतो. आणि मग तिथूनच थोडस बाजूला पार्वती मातेची एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये हे दोघ जण आतमध्ये एकांत वासामध्ये हे होते. आणि मग त्या गुहेच्या बाहेर येऊन सर्व देवदेवतांनी भगवान शिवाची स्तुती करण्याला प्रारंभ केला. झालं, यांची स्तुती करायला यांनी प्रारंभ केला. आणि तदनंतर काही कालांतराने त्या गुहेतून भगवान शिव बाहेर आले. आणि त्यांनी विचारलं काय झालं. हो म्हणे देवा म्हणे 1000 वर्ष झाले तुला म्हणे तुमच्या विवाहाला म्हणे तिकडे त्या तारकासुराचा सुद्धा खूप छळ मांडला आहे म्हणे. त्यांनी आमच्यावरती कृपा करा म्हणे, आम्हाला तुमचा पुत्र द्यावा. असं म्हणून भगवान शिवांनी त्यांच्या मस्तकातून त्यांचं तेज बाहेर काढलं. मी तुम्हाला देतो म्हणे, पण हे तेज तुम्हाला सांभाळायचं. झालं, भगवान शिवाच्या मस्तकातून ते दिव्य तेज असं बाहेर पडलं. हे तेज घ्यायचं कोणी. भगवान शिवानी स्वतः सांगितलं की हे अग्निनारायण, अग्निदेवते, तू हे तेज. झालं, हे तेज त्या अग्नीनं एका पारव्याचं रूप घेतलं. आणि ते जे तेज पडलेलं होतं ते त्यानं चोचीत घेतलं. पण त्या तेजाचं तेज इतका, तो अग्नी इतका तो हे होता, प्रखर होता की ते तेज त्याला सुद्धा सहन होत नव्हतं. आणि मग त्यानं त्या सर्व देवतांना प्रार्थना केली की तुम्ही मला सहाय्य करा. शेवटी याच्यातून उद्या शिवपुत्र निर्माण होणार आहे म्हणून सर्व देवतेंनी मिळून ते तेज घेतलं. पण नंतर झालं असं की त्यांच्या अंगाचा चांगलाच त्राह उत्पन्न होता. ते तेज त्यांना सुद्धा सहन होईना. मग ते पुन्हा भगवान शिवाला ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान शिवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता वमनाद्वारे ते तेज बाहेर काढून टाका. यांनी ते तेज वमनाद्वारे बाहेर काढून टाकलं. तदनंतर हा जो पक्षी होता, हा पक्षी थोडा वेळ हा पारवा तिथं थांबला आणि तितक्यात लगबगीनं माता बाहेर आल्या, पार्वती माता. आणि मग पार्वती मातेला त्यांचा तो क्रोधाग्नी, त्यांनी त्या सर्व देवतांना शाप दिला की तुम्ही सर्व देवता वाहन होता, पुत्रिक होता, माझं तुम्हाला एकांतवास सहन झालं नाही. अशा प्रकारचा त्यांनी त्यांना शाप दिला. पण भगवान शिव यांनी तिला घेऊन ते तिची समजूत काढण्यासाठी पुन्हा द्या गुहेत चालले. मग आता हे पाखरू याला ते तेज सहन होईना. हा गेला हिमालयाकडे. हिमालयाच्या तिथं खाली एका ठिकाणी यानं ते तेज बाहेर काढून टाकलं, कारण याला ते तेज काही सहन होत.
ते हिमालयाच्या तिथे सुद्धा त्याची प्रखरता इतकी होती की ते हिमालयाने सुद्धा सहन होईल. हिमालयाने नंतर ते देश पुढं गंगेत विसर्जित केलं. इतकं प्रकार का नसतं. भगवान शिवाचं त्याच्या तपाग्नीतून निर्माण झालेलं ते तेज. आणि तदनंतर झालं असं की भगवान शिवाचं ते तेज जेव्हा त्या गंगेने ते तेज स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्याची प्रखरता इतकी होती की ते तिला सुद्धा ते जमलं नाही. आणि मग पुढे नारदच हा प्रश्न ब्रह्मदेवांना विचारतात की आता पुढं काय झालं सांगा ना. नारदांनी त्यांना जे सांगितलं तेच पुढे नारदांनी या सुतांना सांगितलं आणि सुतांनी नंतर या शौनकांना ही पुढची कथा सांगितली. आणि तदनंतर झालं असं की याच्या माध्यमातनं त्या गंगेच्या माध्यमातनं आणि तिला नंतर असं सांगितलं की हे बघ म्हणे की आता माघ मासाची पर्वणी येणार आहे म्हणे. त्यासाठी काही स्त्रिया ज्या आहेत या प्रयाग क्षेत्रीच्या संगमावरती स्नानासाठी येतील म्हणे. तेव्हा तेच तिकडे घेऊन आणि त्याच वेळेस एक सुंदर अशा प्रकारची कथा तिथे घडली. या माघ मास पर्वणी निमित्त काही ऋषींच्या स्त्रिया तिथे स्नानाकरता आल्या. माघ महिना होता, सडाक्याची थंडी पडलेली होती आणि या सप्त ऋषींची जी एक मुख्य आपल्या ज्या माता होत्या अरुंधती माता या सुद्धा तिथे उपस्थित होत्या. आणि या ज्या काही त्यांच्याबरोबरच्या 6 ऋषी पत्न्या होत्या या थंडी वाजते म्हणून त्या त्या गंगेच्या तीरावरती शेकोटी करून शेकत बसल्या. त्यावेळेस त्या अरुंधती मातेनं त्यांना असं सांगितलं की याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. ठीक आहे म्हणे, मी एकटी जाते म्हणे स्नानाला. माता आतमध्ये उतरल्या. ह्या ज्या होत्या साईच्या साई अरुंधती माता आतमध्ये स्नानासाठी उतरल्या आणि या साईच्या साई बाहेर तिथे राहिले. त्याच वेळेस ते जे तेज होतं ते तेज त्यांच्या अंगाच्या या रंध्रातून ते त्यांच्या अंगामध्ये गेलं. अत्यंत त्यांना सुद्धा दाह व्हायला लागला. त्यांनाही कळालं ती अवस्था जिच्यामध्ये त्या स्त्रीच्या पूर्ण जन्माचा गौरव असतो त्या चाहूल त्या अवस्थेची. म्हणजे थोडक्यात काय की त्यांना असं कळालं की आता आपल्याला दिवस गेलेत. आता तोंड कोणाला दाखवायचं. काय चमत्कार घडला. आलो कशासाठी, होऊन काय बसलं झालं. त्या जशा आता हे तेच तर त्यांना काही सहन होईल. कारण अरुंधती मातेने शाप दिलेला होता तुमचं काही घर नाही बरे. आता मग या घरी गेल्या त्या ऋषींनी सुद्धा त्यांच्या पत्नींचा त्याग केला. झालं. शेवटी ते शिवतेज कोण धारण करणार. इतकं प्रकार असलेलं ते तेज. शेवटी त्यांनीच पुढे शिवाची आराधना केली. त्या साई मातांनी मिळून त्या ऋषीपत्नींनी मिळून शिवाची पुढे आराधना केली. आणि शिवानी त्यांना सांगितलं काळजी करू नका मी आहे. आणि तदनंतर हे जे शिववीर्य होतं हे अत्यंत प्रखर होतं. आणि तदनंतर त्यातनं काही क्षण लोटल्यानंतर बरोबर मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी कृतिका नक्षत्र या दिवशी या बाळाचा जन्म झाला.
हे तेज त्यांना सुद्धा सहन झालं नाही. त्यांनी सुद्धा ते तेज तिथं टाकून त्यांनी निघून गेले. तदनंतर ते तेज त्या गंगेनं एका काष्टमनात आणलं आणि त्या काष्टमनात आणल्यानंतर आपोआप त्या साईंच्या शरीरातून निघालेलं ते तेज एकत्र झालं आणि मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी कृतिका नक्षत्र या दिवशी एका दिव्याच्या बालकाचा जन्म झाला. आणि काय सांगू, सगळीकडे शुभसंकेत, सगळीकडे आनंदाचं वातावरण, सगळीकडे सृष्टीमध्ये प्रसन्नता का होणार नाही? कारण साक्षात जन्मला तो शिवपुत्र. जसं इकडं शुभशकुन होत होते तसं तारकासुराच्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे अशुभ शकुन सुरुवात झाली. देवांना तर अत्यंत आनंद झाला आणि त्याच वेळेस त्याच मार्गातून काही ऋषी चाललेले असताना हे दिव्य बालक त्यांच्या दृष्टीस पडलं आणि ते घेऊन समोरच या 6 मातांचा आश्रम होता, त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्या बालकाला बघितल्या त्यांच्या मनामध्ये वात्सल्य निर्माण झालं. शिवाची स्तुती केली, त्या बाळाच्या चरणावरती यांनी डोकं ठेवलं आणि अचानक 6 मुख त्या बाळानं धारण केले आणि प्रत्येक आईजवळ जाऊन दुग्धपान केले. तदनंतर या ऋषींना आनंद झाला. विश्वामित्र ऋषी तिथे होते. त्या बाळाने सांगितलं की तुम्ही मला मंत्र द्या, मला मंत्राची दीक्षा द्या. ते विश्वामित्र ऋषी सुद्धा अत्यंत प्रामाणिक होते. त्यांनी सांगितलं की अरे मी क्षत्रिय आहे म्हणे, मी ब्राह्मण नाही आहे म्हणे, मंत्र दीक्षा घेण्यासाठी ब्राह्मण लागत असतो म्हणे. तेव्हा या कुमाराने त्यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही नुसते ऋषी नाही तर तुम्ही ब्रह्मर्षी होता. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा संकोच न करता तुमच्या जवळची विद्या मला द्या. झालं. त्या विश्वामित्र ऋषींनी सुद्धा आता तुम्ही म्हणताल की तो बालक होता पण तो साक्षात शिवपुत्र होता. त्याच्यामुळे अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचे ते बालक होतं. तो कुमारावस्थेत आला आणि कुमारावस्थेत आल्यानंतर या विश्वामित्र ऋषींनी सर्व तो प्रकारचं ज्ञान, बऱ्याचशा विद्या, बऱ्याचशे शस्त्र अस्त्र हे तारकासुराला दिले. आणि तदनंतर ही आनंदाची गोष्ट आपल्याच मुखातून आपण माता पार्वती आणि शिवाला सांगावी या उद्देशानं हे दोघं जण त्या बालकाला अनेक उत्तम अशा प्रकारचे आशीर्वाद देऊन हे ऋषी पुढे कैलासाला गेले. आणि कैलासाला गेल्यानंतर ही आनंदाची वार्ता त्यांनी सर्वप्रथम भगवान शिवाला सांगितली, माता पार्वतीला सांगितली की आपल्या पुत्राचा जन्म झालेला आहे म्हणून. अत्यंत दिव्य तेजस्वी आत्मावय पुत्र नामासी असा असलेला आपलाच पुत्र, आपल्यासारखी त्याची भव्यता, त्याची दिव्यता, त्याची अंगजाती, त्याच्या चेहऱ्यावर आपल्यासारखी. आणि भगवान शिवाला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद माता पार्वतीलाही झाला. आणि सर्व देवांनी मिळून पुन्हा एकदा त्यांचा जय जयकार केला. भगवान शिवानी वीरभद्र, त्याचबरोबर असलेले अष्टभैरव, त्याचबरोबर असलेल्या नवदुर्गा यांना महाराज नंदकेच्या सोबत त्या 6 मातांच्या आश्रमामध्ये बालकाला आणण्यासाठी यांना पाठवून दिलं. यांना सांगितलं की जा माझ्या बाळाला घेऊन ये, मला माझं बाळ नाही. झालं. भगवान नंदकेश्वर हे निघाले. सर्व देवी त्यांच्या मागे लगबगीने निघाले. कारण शिवपुत्र सगळ्यात पहिले तू बघतो का मी बघतो अशा प्रकारची ओढ यांच्या अंतःकरणात सुरू झाली. आणि हे सगळेजण या 6 माता जिथं राहत होत्या तिथपर्यंत आले
आणि जसं मातांची दृष्टी या देवसेनेवरती पडली तसं त्या अत्यंत घाबरल्या. आपल्यावर मोठं संकट आलं आणि त्यांना माहीत नव्हतं हे कशासाठी येतं. तर त्यांनी त्या बाळकाला सांगितलं, अरे म्हणे बाळा, बगरे म्हणे एवढं मोठं संकट येत आहे, मातांना तुम्ही घाबरू नका म्हणे, मी बघतो म्हणे काय करायचं ते. आणि मातांना शाश्वतीच होती, साक्षात हा शिवपुत्र. बालक गेला पुढे आणि हळूच नंदकेश्वरांनी सगळ्यांना थांबण्याची आज्ञा केली. सगळे देव जागेवर स्तब्ध झाले आणि तिथनं नंदकेश्वर हळूहळू चालत त्या बालकापर्यंत आले आणि 2 क्षण ते पाहतच राहिले. त्याचं ते तेज, त्याच्या मुखावरचं तेज, त्याची अंगकांती, त्याचे पार्वती मातेसारखे असलेले त्याचे ते 2 नयन, तो पाहत राहिला. तोही हरपून गेला. आणि नंदकेश्वरांनी काय करावं, पटकन कार्तिकेयच्या चरणी लोटांगण घालून त्याला नमस्कार केले. हे शिवपुत्रा, मी शिवदूत नंदी आहे आणि तुझे माता पार्वती आणि पिता भगवान शंकर यांनी तुला कैलासाला बोलवले. आम्ही तुला न्यायला आलोय म्हणे बाळा सर्व. हो का म्हणे. आणि मग त्याने आवाज दिला, अगं आयांनो या म्हणे बाहेर, कशाला काळजी करता तुम्ही, हे बघा म्हणे मला न्यायला आलेत म्हणे, माझ्या बाबांनी माझ्या आईला पाठवलं म्हणे. असं म्हणून त्या साईच्या साई माता सुद्धा तिथं आल्या. पण आपला पुत्र आपल्याला सोडून देणार. ज्या बाळाला आपण स्तनपान दिलं ते बाळ आपल्याला सोडून जाणार असं म्हणून त्यांच्याही डोळ्यातून गंगा जमुना सुरू झाली. आणि तो म्हणतो, काळजी कशाला करता माझे, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबरच चला की म्हणे, नाहीतरी एवढ्या जंगलामध्ये तुम्ही एकट्या कशा राहता, चला म्हणे माझ्यासोबत चला म्हणे. आणि मग माता पार्वतीनं जे एक दिव्य विमान पाठवलेलं होतं, त्या विमानामध्ये या 6 मातेंसह आमचा कुमार कार्तिकेय हे त्या रथामध्ये आरूढ झाले. आणि पुढे तो वायुमार्गाने हळूहळू हळूहळू तो रथ कैलासाकडे निघाला. आणि जसं कैलास पर्वताला तो रथ थांबला, कुमार कार्तिकेय रथातून खाली उतरले आणि ते ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गामध्ये सुंदर अशा प्रकारची पुष्पवृष्टी तिथे गेलेली होते. आणि नंदकेश्वर महाराज नाचत 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 त्याला सगळं तिथल्या एक एक गोष्टी दाखवत 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 दाखवत, अरे अरे ते बघ तुझे बाबा आले बघ मध्ये, बघ मध्ये किती उत्साह आहे मध्ये, बघ मध्ये किती ओढ लागली बरं तुझ्या बाबांना, असं म्हणून समोरून धावत येणारे शिव आणि माझा पार्वती त्या बाळाला दाखवले. तेही बाळ त्या जोडीनं धावत 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 जाऊन घट्ट बाबांना मिठी मारली. बाबांनी कड्यावरती घेतले, पटापट पटापट 2-3 त्याचे मुके घेतले. तितक्यात पाठीमागून आई आली, अहो द्या द्या माझ्याकडे द्या, माझ्या बाळाला द्या असं म्हणून की का तिलाही बिचारीला पाना फुटलं. तिनेही बाळाला घेतलं आणि ती त्या तिच्या त्या फुली. तदनंतर थोड्याच कालावधीनं पुन्हा त्या बाळाचं स्तनपान झाल्यानंतर बाळाला घेऊन ती जशी बाहेर आली तसं मग काय सगळ्या देवांना कळालं की अरे इकडे आनंदी आनंद चालू झालेला आहे. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, मग काय तिथं अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं नृत्य आणि काय सुंदर तो क्षण होता. हो भव्य अशा पांढऱ्या शुभ्र हिमनगावरती भगवान शिव, बाजूला माता पार्वती आणि मांडीवरती हे बाळ आणि समोर सर्व देवदेवता, भगवान शिवाजी, माता पार्वतीची आणि त्या बाळाची स्तुती गात होते आणि अप्सरा नृत्य करत होत्या. यक्ष आणि गंधर्व हे सुंदर सुंदर अशा आवाजामध्ये
त्यांची स्तुती गात होते. पण ते बाळ शेवटी ते बसलं, काय त्याचं लीला चालू केल्या. हळूच बाबांच्या गळ्यात जो वासुकी नाग होता त्याला बोट लावून बस, त्याला हात लावून बघ, त्याला बोट टोचून बघ. शेवटी बाळ असते त्याची बाळलीला तिथं सुरू झालं. आणि त्या बाळलीला बघून सर्वांच्या आनंदाला जणू एक प्रकारचं पुन्हा उदाहरण आलेलं होतं. पुन्हा एकदा सर्वांनी तिथे त्यांचा जय जयकार केला. आणि मग तदनंतर विश्वकर्म्याला तिथे पाचारण केलं. आणि समोरच बाळासाठी सुंदर भव्य दिव्य असा एक राजप्रसादालय त्यांनी बांधून घेतलं. आणि तदनंतर मग काय त्याच वेळेस आकाशवाणी झाली की देवतांनो काळजी करू नका, थोड्याच वेळात देव आणि दानव यांचा संग्राम होऊन त्यांचा प्रखर संघर्ष होऊन तारकासुराचा वध होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्याच वेळेस कोणी कोणी काय काय दिलं त्याचं एक सुंदर वर्णन इथे आलेलं आहे. साक्षात भगवान विष्णू यांनी त्यांच्याकडचं असलेलं हिरे जडित कडं जे होतं हातातलं हे कडं त्या बाळाला दिलं. स्वतःच्या गळ्यातली ती वैजंती माळ काढली, त्या बाळाच्या गळ्यात घातली. त्या कुमाराच्या, आता तो बाळ नव्हता, तो कुमार झालेला होता, त्या कुमाराच्या गळ्यात घातली. स्वतःच्या हातातलं सुदर्शन हे भगवान विष्णूंनी त्या बालकाला दिलं, त्या बाळाला दिलं. तदनंतर भगवान शिवांनी सुद्धा त्यांचे दिव्य असलेले ते 2 धनुष्य, तदनंतर पाशुपत नावाची असलेली त्यांची शक्ती आणि त्यांचा पाश, तेही अत्यंत संहारक अशा प्रकारचे ते शस्त्र या बाळाला दिले. ब्रह्मदेवानी काय दिलं तर यज्ञोपवीत दिलं. हरिहर विद्या असं ब्रह्मास्त्र त्या बाळाला दिलं. आणि गायत्री मंत्राची परम दीक्षा त्याला दिली. गायत्री मंत्राचं जेवढं तेज होतं हे तेज त्या बाळाला दिलं. त्याबरोबर इंद्राने स्वतःचा ऐरावत आणि स्वतःचं असलेलं वज्र हे त्या बाळाला देऊन टाकलं. तदनंतर अनेक प्रकारचे रत्नहार त्याच्या असलेलं जे आपण ज्याला म्हणतो की छत्र आणि तोमर हे त्या इंद्राने त्या बाळाला देऊन टाकलं. यमधर्माने त्याचा कालदंड दिला. तदनंतर अमृतकुंभ त्याला दिलं. अग्नीनं महाशक्ती दिलं. वायूनं वायुअस्त्र दिलं. कामदेवाने कामास्त्र दिलं. गरुडानं त्याला चित्रबलन नामक त्याला गरुडाचा जो पुत्र होता या पुत्राला त्याचा सेनापती म्हणून करून टाकलं. सेनापतीचा सेनापती. आणि नंतर या सर्व देवतांनी मिळून भगवान कार्तिकेयाला देवांचा सेनापती केलं. लक्ष्मीने संपत्ती दिली, सरस्वतीनं प्रज्ञा दिली, सावित्रीनं विद्या दिली आणि उमेनं अनेक प्रकारचे दिव्य अशा आशीर्वाद देऊन त्याला तू चिरंजीव होशील अशा प्रकारचा त्या कार्तिकेयाला वरदान त्याला देऊन टाकलं. आणि म्हणून नंतर मग त्या बाळाने त्याच्या आईला आणि वडिलांना आश्वासन दिलं की तुम्ही आता काळजी करू नका, शेवटी मी तुमचाच पुत्र आहे. लवकरात लवकर त्या तारकासुराचा वध करून या पृथ्वीवरील जेवढे जेवढे असुर आहे त्यांना संपून मी लवकरच माझं कार्य, माझं जन्माचं कार्य, माझा स्वधर्म मी पूर्ण करेन. की ज्या स्वधर्मासाठी माझा जन्म झाला तो मी लवकरात लवकर माता आणि पिता तुमच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण करेन. झालं. त्याच वेळेस पुन्हा एकदा आकाशवाणी झाली आणि सर्व देव हे उतावळे होऊन कार्तिकेयाकडे बघत होते. आणि कार्तिकेयाने सांगितलं चला आता आपल्याला युद्धाला जायचंय.
कोण कोण होता कार्तिकेय सोबत? साक्षात वीरभद्र, ज्याचं वर्णन आपण सतीच्या युद्धात बघितलं. 10,000 हात प्रति शिव, अशा प्रकारचा तो वीरभद्र. सोबत त्याच्या सम असलेले ते अष्टभैरव, सोबत त्याच्या सम असलेल्या त्या नवदुर्गा, त्याचप्रमाणे भगवान महाविष्णू, त्यांचे गण, भगवान ब्रह्मदेव, त्यांचेही गण, आणि असा अपार देवसेना घेऊन आता हळूहळू हळूहळू कार्तिकेय निघाले तारकासुराला युद्ध करण्यासाठी. त्याचबरोबर हे जसं 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 चाललं तसं तसं अत्यंत देव हे मोठ्या शौर्याने त्याच्या पराक्रमाचं गुणगान गात होते. शिवाच्या पराक्रमाचं हे गुणगान गात होते आणि त्या गुणगानातून त्या बाळाला हळूहळू पुन्हा एकदा स्फुरण चढत होतं आणि एका मोठ्या हत्तीवरती बाळाला आरूढ केलं आणि उच्च स्वरामध्ये शंख नाद करून हे सर्वजण तिथनं चालले झाले. आणि जसं तारकासुराच्या समोर आले, तारकासुराला यांनी आव्हान केलं. सर्व दैत्य घाबरून तारकासुराकडे गेले आणि तारकासुराला सांगितलं की देवा महाराजे, अहो म्हणे ते देव आपल्यावरती चालून आले म्हणे, कोणीतरी एक त्यांच्यामध्ये छोटं बाळ आहे म्हणे, आणि ते बाळ म्हणजे कदाचित आम्हाला तो जणू साक्षात आमचा मृत्यूच तो जाणवतोय म्हणे. इतकं भयान अशा प्रकारचं असलेलं हे सर्व देवसेना आपल्यावरती म्हणे आता चालून येते म्हणे. तारकासुर म्हणे असं का म्हणे, ठीक आहे म्हणे, चला म्हणे मग मी पण येतो. आणि काय ते घोरघोर अशा प्रकारचं थोड्या कालावधीमध्ये तिथं युद्धाला सुरुवात झाली. आणि तदनंतर ते युद्ध इतकं भयानक, ते देव असं संग्राम होता की रक्ताचा आणि मासांचा चिखल आणि रक्ताच्या नद्या वाहायच्या. अत्यंत मनाचा आक्रोश, कल्लोळ, कारण हे थांबलेले होते. अनेक वर्ष देवांनी प्रतीक्षा पाहिली होती की कधी तो तारकासुराचा काळ जन्माला येणार आणि कधी आमची मुक्तता होणार. त्यामुळे हे अजून चवताळलेले होते आणि त्या चवताळलेल्याच्या आवेशात अहो साक्षात यमक त्यांच्या बाजूने असल्यानंतर त्यांना काय होत मृत्यूची भीती, ते हे तुटून पडले. आणि त्याचं वर्णन अत्यंत सुंदर यांनी एका शब्दामध्ये केलेलं आहे. हे माझे शब्द कमी पडतील म्हणून यांच्या सोयीत तुम्हाला वाचून दाखवतो. माझे खोर रणकंदन शिरे उडते कुंदका समान, ते झाकले गगन युद्ध भीषण चालता, शीर्ष विघ्न देह पडले, कोण कोणाचे कर भंगले, काहींचे उर विदारले गेले, गुदामत दराने ते धवा, कुणाचे पाश भाल्याने, कुणाचे भरचे रुष्ट अंकुशाने, कुणाचे खडग तुमाराने, छिन्न विच्छिन्न होई शरीर. अशा प्रकारचा हा रणसंग्राम चालू झालेला होता. आणि मग आता या सर्व अस्थि मासांच्या या गलबलीमधून कोण कोणाशी लढत होता तर इंद्रदेव हे दिती पुत्रांच्या सोबत, हे तदनंतर यम हा जंगासुरासोबत झुंज देत होता. महाप्रभू नैऋत्यासारखे वरुणराज हे सुद्धा होते, वायुसराज सुद्धा होते, कुबेर सुद्धा होते, अनेक प्रकारचे. तदनंतर चंद्र हा सुद्धा होता. अनेक प्रकारचे युद्ध या ठिकाणी चालू झाले. आणि तदनंतर वीरभद्राने त्याचा ते रुद्रावतार पुन्हा एकदा तिथे तारण केलं. ते 10,000 हात डोळ्यात असलेला तो अग्नी, मुखात असलेला तो अग्नी, आणि तोही या राक्षस सेनेवरती जणू तुटून पडला.
हे जेव्हा तारकासुरानं बघितलं तेव्हा तारकासुराचं आणि त्याचं मोठं युद्ध झालं. शेवटी तारकासुराने सुद्धा त्याला लाथ मारून त्याला खाली पडलं. तदनंतर भगवान विष्णू आले. विष्णूचं आणि तारकासुराचं सुद्धा युद्ध सुरू झालं. अत्यंत घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. विष्णूंना सुद्धा यांना परास्त केलं. साक्षात ब्रह्मदेव पुढे आले. ब्रह्मदेवाला सुद्धा याने परास्त केलं. शेवटी मग कुमार पुढे आला आणि मग कुमारांनी सांगितलं की अरे जरा माझ्याकडे तर बघ, मी आलोय म्हणे. शिवपुत्र कुमार कार्तिकेय. त्यावेळेस तारकासुर इतका उन्मत्त झालेला होता. तारकासुराने काय शब्द वापरले? अरे म्हणे बाळा, तू अजून खूप लहान आहेस म्हणे. तुझ्या ओठावर साधी अजून मिशी सुद्धा फुटली नाही रे म्हणे. आणि काय तर म्हणे माझ्याशी युद्ध करायला निघालं म्हणे. बघ म्हणे कसे एक एक तुझे असलेले महावीर म्हणे मी परास्त करून टाकले म्हणे. आणि तू काय मला आव्हान देतोस की काय म्हणे? असं म्हणून शेवटी कुमाराने भगवान शिवाचं असलेलं पाशुपतास्त्र काढलं आणि ते तारकासुराच्या दिशेने घेतलं. जसं ते तारकासुरावरती गेलं अक्षरशः त्याची छातीला ते दाखवून छिन्न विछिन्न त्याचं झालं. आणि तो त्याच वेगाने पुन्हा एकदा भूमीवरती कोसळला. आणि तो जसा कोसळला, तो जसा पडला, सर्व देवतांनी भगवान शिवपार्वतीचा त्यांचा पुन्हा एकदा तिथे जय जयकार केला. आणि तदनंतर इतका वेळ पाठीमागे राहिलेली ती चामुंडा देवी ती प्रेतावरती बसून आली. आणि जेवढा जेवढा असुर हे जीवित राहिले होते त्यांना भक्षण करायला तिने सुरुवात केली. इतका आनंद दिला झाला, इतका आनंद दिला झाला. आणि थोड्याच कालावधीनंतर पुन्हा ही सर्व सेना जी होती ती विजयाची वार्ता घेऊन एक गण शिवपार्वतीकडे गेला आणि त्यांना ही आनंदाची वार्ता सांगितली की कुमार कार्तिकेय यांच्या गळ्यात विजयाची माळ घातलेली.